नमस्कार मित्रांनो, हरिकृष्ण क्लिनिकच्या माध्यमातून आज आपण नोमोफोबिया कशाला म्हणतात हे जाणून घेऊयात. 21व्या शतकामध्ये हे डिजिटल युग असल्यामुळे मोबाईल फोन्सनी आपले जीवन हे नक्कीच सोपे केले आहे, आपण हे मान्य करतो. परंतु याच मोबाईलच्या अतिवापरामुळे आता मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. तासनतास सोशल मीडिया स्क्रोल करणं किंवा गेम खेळणं ही एक सवय झालेली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, ही सवय तुम्हाला रुग्णालयाच्या पायऱ्या चढवायला लावणार. मोबाईलपासून दूर गेल्यावर जाणवणारी अस्वस्थता ही एक मानसिक आरोग्य समस्या आहे आणि त्यालाच नोमोफोबिया असे म्हटले जाते. आजकाल लोक टॉयलेटमध्ये जातानाही मोबाईलसोबत नेतात. मग तज्ज्ञ काय म्हणतात? तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही टॉयलेटमध्ये मोबाईलशिवाय राहू शकत नसाल तर ही परिस्थिती खूप चिंताजनक आहे. मग यावर युरोलॉजिस्ट काय सांगतायत? वरिष्ठ म्हणजे सिनियर युरोलॉजिस्ट काय सांगतात? टॉयलेटमध्ये बसून मोबाईल वापरल्याने मूळव्याध होण्याचा धोका हा तब्बल 45% वाढतो. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईलमुळे लोक 5 मिनिटांऐवजी 15 ते 20 मिनिटं टॉयलेट सीटवर बसून राहतात. जास्त वेळ बसून राहिल्याने गुदद्वाराच्या नसांवर अतिरिक्त दाब पडतो आणि त्यामुळेच मूळव्याध आणि ॲनल फिशर सारख्या समस्या उद्भवतात. मग एका संशोधनात असे समोर आले आहे की टॉयलेटमध्ये नेल्या जाणाऱ्या फोनवर दरवाजाच्या हँडलपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात. टॉयलेटमध्ये फ्लश केल्यावर हवेत पसरणारे जंतू थेट फोनवर जमा होतात आणि तोच फोन आपण नंतर चेहऱ्याला लावतो, जेवताना वापरतो, ज्यामुळे डायरिया, पोटाचे विकार होतात. आपण हात धुतो पण फोन कधीच सॅनिटाईज करत नाही, त्यामुळे तो मिनी जर्म हाऊस बनतो. सततच्या स्क्रोलिंगमुळे मेंदूला डोपामाइनची सवय लागते आणि त्यामुळे त्याची एकाग्रता कमी होते. टॉयलेटमध्ये वाकून फोन पाहिल्याने मान, पाठ, पेल्विक फ्लोअरवर ताण येतो. याचा परिणाम मूत्राशय नियंत्रणावरही होऊ शकतो. म्हणून आरोग्य तज्ज्ञांनी असा सल्ला दिला आहे की टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल बाहेरच ठेवावा. टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसणे टाळावे आणि नियमितपणे हात धुण्यासोबत आपला फोन देखील अधूनमधून निर्जंतुक करावा. आपली ही छोटीशी सवय तुम्हाला मोठ्या आजारांपासून वाचवू शकते. धन्यवाद.